असे मनी वाजले, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले. तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते. आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते. एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी. वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी. पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. चल निघते मी विद्या. सीमा, मला सांगशील का हे काय चालवलंय? त्या मुलाला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का म्हणून देतोय आपण? अरे तो आजारी आहे आणि इथे त्याची काळजी घेणारं कोणी नाहीये म्हणून. अरे मग जावं ना त्यानं आपल्या गावाला निघून. मला वाटलं होतं डॉक्टर गेले आता तो सुद्धा जाईल, पण नाही, तुम्ही थांबवतोय त्याला. थांब 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 म्हणून. त्या शांत हो, शांत हो तू. बस बस आधी. किती चिडचिड करतोय सरे, जरा शांत हो ना. हो, होतीये माझी चिडचिड. त्या उर्मीमुळे होतीये चिडचिड. हे बघ, उर्मीने त्याला घरात घ्यायला सांगितलेलं नाहीये. तो निर्णय आईंचा होता आणि तो योग्य होता. हे बघ, तू मला परत परत तेच ते सांगू नकोस. अगं आता कुठे ती सावरायला लागली होती या सगळ्यातून. आता परत त्या वासूला आपल्या घरात बघून तिला त्रास होणार नाही? हो, आणि मग ताप आलेला असताना आपण त्याला परत पाठवलं हे बघून तिला नाही त्रास होणार आहे? आणि समजा ती पुन्हा त्याच्यात गुंतायला लागली तर? अगं हळवी आहे आपली पोर. ती परत त्याच्या प्रेमात पडली, वाहवत गेली तर काय 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 करणार काय तू? आणि उर्मीसाठी तो मुलगा योग्य नाही हे तरी पटतंय ना तुला? अरे किती पुढचा विचार करतोयस तू? अगं करणारच ना मी पुढचा विचार. करायला पाहिजे मला. बाप आहे मी तिचा, काळजी आहे मला तिची. हो, स्वाभाविक आहे रे तुझं, बरोबर आहे. पण पण तुझा आपल्या उर्मीवर विश्वास आहे ना? ती समजूतदार आहे, नाही वाहवत जाणार. तू प्लीज एवढी काळजी करू नको सरे. अरे वेड्यासारखे तुम्ही वागताय आणि समजूत माझी करताय. हे चांगलं आहे तुम्हा लोकांचं. विद्या, जरा शांत हो आता. शांत हो मी. ऑफिसला निघते मी. बाय. उर्मी, तेवढं झालं ना तुझं कोथिंबीर चिरून की तुझ्या तयारीला जा. हा, लायब्ररीत जायचंय ना तुला, मी खायला देते तुला पटकन. अगं आजी तू नको एवढी घाई करू. मी नाही जाते आज लायब्ररीत. का लायब्ररीत का जात नाहीयेस? अगं म्हणजे घरी बसूनच अभ्यास करते, लायब्ररीत जाऊन करणार नाही असं. वासूची काळजी घ्यायला का? आजी तू उगाच काहीतरी भलते सलते अर्थ काढू नको. मी काल लायब्ररीमध्ये येताना पुस्तकं घेऊन आले म्हणून घरी बसून अभ्यास करणार आहे. वासूचा इथे येण्याशी काही एक संबंध नाही. पण एवढी का वैतागतेस विद्याधर सारखी? मी सहजच विचारलं होतं तुला. तू काही सहज वगैरे विचारलं नाहीस, मला माहितीये. बरं, तो दामू आहे ना, त्याला जर आज इथे जेवायला सांग. चला निवाली. पण हिला कशी जाऊन द्यायची? माझे तर गुडघे दुखतायत अगदी हल्ली. एवढं ना वरती जाऊन येता येत नाही मला. मम्मी, तू जरा देशील का त्याला नेऊन? तुला नसेल जमत तर मी जाऊन देते. एक नको नको आजी, देते मी. नक्की? चमचा घे तिकडचा. काय काय हवंय? पाणी देऊ? नाही, पुस्तक. काय घाई लागली आहे तुला? आराम कर ना, अभ्यास नंतर होईल. नाही रे, खूप वेळ वाया गेलाय. परीक्षा जवळ आली, मला आता अभ्यास करायला हवा. अरे उठून नीट बसता येत नाही आणि तुला अभ्यासाची पडली. डोक्यात जाऊ नकोस. हा, अरे बरं वाटतंय मला आता, तू टेन्शन घेऊ नकोस. तू ना असं नाही ऐकणार. थांब, तू झोप 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 झोप. तुला ना ह्या पलंगाशी बांधूनच ठेवायला लागतं. अरे दामे, काय करतोयस तू? मला अभ्यास करू दे. अभ्यास गेला खड्ड्यात. तू इथून ना कसा उठतो तेच बघतो मी. झोप 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 झोप.
ताम्या काय अरे करतोय? अरे हे काय चाललंय तुमचं? अगं नाईलाज आहे मला. हा बघ ना, ऐकतच नाही. नाही ताप असला तरी काही नाही, मला आता अभ्यास करायचा आहे. बघितलं, अंगात त्राण नाही आणि ह्याला अभ्यासाची पडली. अरे ताप आलाय म्हणून अभ्यास थांबवून चालणार नाही दाम्या. काही झालं तरी फर्स्ट क्लास सोडायचा नाहीये मला. ते ठीक आहे आता, पण तू आधी ही पेस्ट पिऊन घे. आजीने पाठवली आणि संपव सगळे. दामू, तुला पण घरीच जेवायला सांगितलं. चल तू बस, उठ 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 उठ. घ्या घ्या, चला पेज पिऊन घे. अरे विद्याधर, चहा दुसऱ्यांदा मागितलासच नाहीस नाही, नकोय मला. का? काय झालं एवढं? आई, तुला चांगलं माहिती आहे मला काय होतंय ते. तुम्हाला माहिती वरती काय गंमत झाली आहे? अगं त्या वासूला ना अभ्यासाचं खूप टेन्शन येते आणि दामू त्याला पुस्तकाला हातच लावू देत नाही. तो कितीही हट्ट करत असला तरी. वेड्यासारखं भांडतायत ना दोघं जण. टॉम अँड जेरी चालू आहे वरती. हे ना, अभ्यासाची काळजी आहे ना आधीपासून घ्यायला पाहिजे होती. हा, नाहीतर या लोकांच्या आयुष्यात अभ्यासाला काही महत्व नसतं. सोडमुंज, मठ या नाही त्या गोष्टींना महत्व. पण अभ्यास काय होईल नंतर. मग अशा वेळेला शेवटच्या क्षणी टेन्शन येणारच. अरे पण जाऊ दे ना विद्याधर, तू कशाला आता त्रास करून घेतोयस त्याचा? पण मला माहितीये ना, चांगला ओळखून आहे मी या लोकांना. अरे बाबा जाऊ दे ना, मी सहज बोलले फक्त. सगळ्या गोष्टी ना सहज आणि सोप्या नसतात आयुष्यात. तू ऐकून तरी घेणारच का माझं काय म्हणणं आहे ते? हे बघ अगं, मी विसरूनच गेले ग उर्मी. मी आतमध्ये भाजी ठेवले गॅसवर. बारीक कर ना गॅस प्लीज, नाही तर करपून जाईल अगं. आजी पण अगं जा ना प्लीज. अरे विद्याधर, ये बस इथे. अरे बघ ना, गरम गरम चहा आहे. ये. अरे काय करतो असं? बघ, नको त्रास करून घेऊ सुगाच. छान चहा पी, गरम आहे. काय चाललंय दामू? कसला आवाज येतोय? नाही, काही नाही. मला पण काही नीट कळलं नाही ते. पण मला कळलंय, उर्मीचे बाबा वैतागले असतील माझ्यावर. अरे नाही रे, तसं नाहीये काही. तसं असतं तर त्यांनी तुला इथे ठेवून घेतलं असतं का? पण माझ्यामुळे घरात वाद होत आहेत हे कळलंय मला. माझ्यामुळे सगळं वातावरण बिघडलंय. हे बघ, हा विचार नको करू. तुला बरं वाटल्यानंतर कशाला राहायचं इथे? माझ्या मनात नक्की आता काय चाललंय ना हे मी सांगू शकत नाही तुला. पण मला आता जाणवलंय की उर्मीवर प्रेम केलं ही फार मोठी चूक होती माझी. आमची ओळख वाढल्यावर मला कळलं होतं की तिच्या घरचे कसे आहेत, तिकडचं वातावरण कसं आहे. तरीही प्रपोज केलं मी तिला. जाऊ दे, परत तू तेच विचार करतोयस. नाही रे, वाहवत गेलो मी. आणि आता या सगळ्याचा त्रास किती होतोय बघ ना लोकांना. माझ्यासारखा कर्मठ घरातला मुलगा यांना आवडणार नाही हे मला आधीच माहिती असायला हवं होतं. आणि उर्मी तरी दादांना कुठे आवडणार आहे? त्यांना जशी आदर्श सुनावी आहे तशी कुठे आहे उर्मी? आणि मला ती कितीही आवडत असली तरी माझ्या घरच्यांना कुठे चालणार आहे? जाऊ दे, तुला आधीच बरं नाहीये. तू कशाला इतका त्रास करून घेतोय? मला वाटलं होतं माझं प्रेम जिंकेल सगळं, सगळ्या अडचणी दूर होतील. पण ही एक फार मोठी चूक होती हे जाणवलंय मला. प्रेम काहीच बदलू शकत नाही. लोक नाही आणि आजूबाजूची परिस्थितीही नाही. माई, हे काय बघतोय मी? तू चक्क रिकामी बसलीस.
नाही काय आहे, माझ्या लहानपणापासून तुला अशी स्वस्त बसलेली बघायची सवय नाहीये ना. माईच्या हातात सतत काही ना काहीतरी काम हवंच. आज काय झालंय काय? तुला सांगून काय उपयोग बाबा, तूही तेच म्हणणार जे बाकीचे सगळे म्हणतात. शेवटी काय आपल्यालाच काळजी, कुणाला काय बाबा त्याचं. माई, कुमुद बोलली मला, तुला वासूची काळजी वाटते तर फोनवर बोलून घे ना एकदा त्याच्याशी. नाही जायला पण हरकत नाही, पण दादा चिडतील ना उगाच. तेच ना, आपण सगळे काय म्हणतात याची काळजी करत बसायचं आणि आपल्या मनाला काय वाटतं याचं कोणाला काहीच पडलेलं नाही, कुणीच समजून घेणार नाही. असं नाही आहे ग माई. तू एक काम कर ना, तू खरंच फोनवर बोलून घे ना एकदा वासूशी, तुला बरं वाटेल अगं खरंच. अरे मी फोन करतेच ना त्याला नेहमी, पण आता त्याची परीक्षा आहे की नाही, तर तिकडे त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था बघायला कोणीतरी हवं की नको त्याच्याजवळ. तुला खूप खूप काळजी वाटते ना त्याची. असं काय रे विचारतोस ना? नाही सहजच विचारलं. माई तुझं ना, तुझं खूप जास्त प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून सतत काळजी करत असतेस तू त्याची. रामा, अरे वासू खूप वेंधळा आहे रे लहानपणापासून, म्हणून त्याची सतत काळजी करायची सवयच लागली आहे मला. तो एक वेंधळा आणि इकडे तू नको एवढा समजूतदार, म्हणून तुझी सुद्धा काळजी असते मला. त्याच्या आत्मविश्वासामुळे कधी कधी घात होतो त्याचा, आणि तुझं नेमकं उलट आहे. तुला सगळं जमतं पण आत्मविश्वास कमी पडतो तुझा. रामा, स्वभाव असतो रे प्रत्येकाचा. एकाच घरात वाढलेली मुलं अगदी वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. तसंच आहे हा तुम्हा दोघांचं. अरे पण आईला सगळी सारखीच. आईचं प्रेम सगळ्या मुलांसाठी सारखंच. मग तुला काय वाटतं, मी जाऊ ना पुण्याला? माई तुझं तू ठरव, आणि दादांनी परवानगी दिली तर मी घेऊन जाईन तुला. खरंच? जे पत्र सगळं बदलून टाकेल असं वाटलं होतं, त्या पत्राने संपवूनच टाकलं सगळं. पत्र वाचून उर्मी कदाचित चिडली असती माझ्यावर, भांडली असती येऊन माझ्याशी, पण हे असं कायमचं संपून नसतं गेलं सगळं. मी खोटारडा नाहीये, पटलं असतं तिला. ते पत्र हरवलं आणि मी खोटारडा आहे हे सिद्ध झालं परत एकदा.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू ती घंटी वाजवलीस का मगाशी? अगं ते मी पाणी प्यायला गेलो आणि चुकून वाजवली गेली. काय सांडलंस का पाणी तू? हो. बरं जाऊ दे, हे घे, हे पी. सरळ पाणी घेऊनच आलीस तू. तुला कसं कळलं मला हवंय? तूच म्हणतोस ना, आपल्याला ज्या गोष्टी अगदी मनापासून हव्या असतात त्या मिळतात आपल्याला. वा, अजून लक्षात आहे तुझ्या. अरे म्हणजे काय, तू जे म्हणतोस आणि तुझे सगळे फंडे वगैरे एकदम पक्के बसलेत नाही ते. बाय द वे, तू का आली होतीस इथे? अरे ते विचारायला की तुला कॉफी हवी आहे? चालेल मला. हवी आहे ना? ओके. अरे नाही नाही, थांब थांब, ही थोडी गार झाली, ही माझी आहे, मी दुसरी बनवून आणते. नाही, हरकत नाही, चालेल मला. आपण पिऊयात ना दोघं कॉफी एकाच कपातून. वासू, अरे तू जर आता कॉफी माझ्याबरोबर शेअर केलीस तर मी समजेन की तू मला माफ केलेस. अगं म्हणजे मी असं म्हणत नाही की आपली लगेच मैत्री झाली, पण निदान तू माझ्यावर रागावली नाहीयेस हे तरी समजेन मी. वासू, पण उर्मी प्लीज, एकदाच. मी परत काहीच मागणार नाही तुझ्याकडे. ओके ओके. खूपच गार आहे ना कॉफी? पण छान झाली, आवडली मला. चला, मी जरा सुचिरभूत होऊन येतो. काय रे, असं का हसलास? नाही, ते सुचिरभूत वगैरे म्हटलं की मला आमचे दादा आठवतात. तोंडात बसलेले शब्द जात नाही तसे पटकन. औषध. मी काय म्हणते, पुनर्वसूला भेटायला पुण्याला जाणं काही जमत नाहीये. म्हणजे इथला व्याप सोडून तिकडे जाणं मलाही पटत नाहीये. मग काय म्हणणं आहे तुमचं? मी एखादा दूरध्वनी करू का त्याला? म्हणजे माझ्या परवानगी शिवाय तुम्ही त्याला दूरध्वनी देखील करत नाही की काय? मला वाटलं आतापर्यंत तुम्ही त्याला बेजार केलं असेल. नाही हो, केला होता मी त्याला दूरध्वनी, पण उचलला नाही त्यानं. मग मीही नाही केला परत. म्हटलं अभ्यासात असेल. म्हणजे केला होता तू? हो, पण बोलणं नाही झालं हो. आता बोलून घेते सविस्तर. विचारते त्याला अभ्यास कसा चाललाय, खायला काही पाठवू का. विचारून घ्या, विचारून घ्या, कारण त्याच्याशी बोलल्याशिवाय तुम्हाला काही बरं वाटणार नाही. आणि हे बघा,
तुमचा मुलगा आहे तो. माझी परवानगी कशाला लागते दरवेळी? मनात आलं की बोलत जा त्याच्याशी. मनासारखं वागायची आता सवयच राहिली नाहीये फार. तुम्हाला पुण्याला जाता आलं नाही याचं बरंच वाईट वाटलेलं दिसतंय. लावा लावा, दूरध्वनी लावा. करते.